मला आज हेअर कट करायचा होता, तर मी गेलेली आज पार्लरला. तर घरातून निघालो, सगळं आवरून वगैरे निघाली, पण ऊन खूप जास्त होतं. म्हणजे घराचं बाहेर पाय ठेवायचीसुद्धा इच्छा होत नाही, एवढं ऊन पडतं आहे डायरेक्ट. तर पण मग आपलं काम असलं की जावंच लागतं आपल्याला बाहेर. मग त्यासाठी मी आणि साधना आम्ही सोबत निघालो, सगळं आवरून वगैरे जेवण वगैरे करूनच निघालो होतो. मग मी त्या ताईंना फोटो दाखवला, मला असा असा हेअरकट करायचा आहे. तर मी मस्त तो हेअरकट केला त्या ताईंनी आणि मला खूप जास्त आवडला, कारण की माझा लुकच चेंज झाला होता हेअरकट केल्यानंतर. आणि आम्ही सोबतच पार्लरमध्ये शिकलो होतो. त्यांनी मी ब्युटिशियनचं शिकली होती आणि त्यांनी हेअरकटचा कोर्स केला होता. तर मग त्यासाठी मग मागच्या वेळेस पण मी त्यांच्याचकडून केला होता. त्यांनी खूप चांगला हेअरकट केला होता माझा, म्हणून मला खूप आवडला होता, म्हणून मी त्यांच्याकडेच आले आता नेक्स्ट टाईम पण. आणि मला थोडंसं बाहेर जायचं, म्हणजे आम्हाला फिरायला जायचं आहे, त्यासाठी मी हेअरकट केल्यानंतर घरात असलो की काय एवढं आपल्याला एवढी आपण चिंता करत नाही की मी चांगली दिसायला पाहिजे किंवा माझे केस कसे आहे की काय, असं एवढा आपण विचार करत नाही. म्हणून मग थोडं बाहेर जायचं होतं आम्हाला. आम्ही फॅमिली पिकनिक आम्ही प्लॅन केलेलं आहे. तर मग आता 2 दिवस राहिले होते मला जायला. मग त्यासाठी मी अगोदर म्हटलं थोडासा वेळ काढला मी माझ्यासाठी आणि मी हेअर कट करायला गेले. मग तिथेच मी सगळं काही माझं जे करायचं होतं ते करून आले मी घरी. तर मग ऊन तर खूप जास्त होतं. 3 वाजले होते. 3 वाजेचं कडक ऊन लागत होतं. बरं तिथे ते छाजवाले काका होते, तर त्यांच्याकडून आम्ही मस्त छाज शिकंजी घेतली. आणि गाडी एक पण नव्हती, रोडावर एक गाडी पण दिसत नव्हती. मग यांना मी फोन केला की तुम्ही घ्यायला या, कारण इथे गाडीच नाही आहे, मला संध्याकाळ होईल. तर ते बोलले ठीक आहे मी येतो. मग ते 20 मिनटातच आले लगेच 4 व्हीलर घेऊन. मग त्यानंतर ते आम्हाला घेऊन गेलो सोबत. नाहीतर आज उन्हामध्ये तर कडक त्रास झाला असता आम्हाला आणि पिकनिक वगैरे साईडलाच राहिली असती. एवढं ऊन पडत होतं की डायरेक्ट मी आजारीच पडली असती. म्हणून मग त्यांनाच बोलवलं, बरं झालं आणि ते आले पण लगेच घ्यायला. आणि बघा ना, मी हेअर कट केला तर खूप चांगला वाटतं मला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. की बाय.